आपण पाहताय महाधुरळा. नमस्कार. महाधुरळा यूट्यूब चॅनलमध्ये मी गुरु बाळमाळे आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय. सगळ्या निवडणुका झाल्या. आता प्रत्येक पक्षाने 2029ची विधानसभा आणि लोकसभा या दोन्ही निवडणुकीची तयारी सुरू केलेली आहे. त्यामुळे आता प्रत्येक पक्ष आपली ताकद वाढवण्याचा प्रयत्न करत आहे. त्यासाठी विविध अभियान महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्हीमधील सर्वच पक्षांनी सुरू केलेलं आहे. त्याचाच एक भाग म्हणून काँग्रेसनं सुद्धा आता एक मोठं देशपातळीवरचं अभियान सुरू केलेलं आहे. सगळ्या जे काही जिल्हाध्यक्ष, तालुका अध्यक्ष किंवा अन्य काही पदाधिकारी, सर्व नवीन पदाधिकारी नियुक्तीचं एक धोरण काँग्रेसनं स्वीकारलं आणि त्या दृष्टीनं आता प्रत्येक जिल्ह्यात चाचपणी सुरू झालेली आहे. निरीक्षक नेमलेले आहेत. निरीक्षक प्रत्येकाशी चर्चा करत आहेत आणि या चर्चेतून आता नवीन पदाधिकाऱ्यांची नियुक्ती होणार आहे. त्याचाच एक भाग म्हणून कोल्हापुरात ही प्रक्रिया सुरू झालेली आहे. ज्यांना शहराध्यक्ष व्हायचं आहे, जिल्हाध्यक्ष व्हायचं आहे, इतर पदावर काम करायचं आहे, त्यांच्या मुलाखती घेत आहेत. त्यांनी अर्ज भरून द्यायचा आहे. त्यांच्याशी हे निरीक्षक चर्चा करणार. त्यानंतर इतरांच्या प्रतिक्रिया जाणून घेणार आणि त्यानंतर या निवडी होणार आहेत. या सगळ्या पार्श्वभूमीवर आता कोल्हापूर काँग्रेस कमिटीचे शहराध्यक्ष कोण होणार आणि जिल्हाध्यक्ष कोण होणार याची उत्सुकता प्रचंड वाढलेली आहे. अनेकांनी इच्छा व्यक्त केलेली आहे. या पदासाठी मुलाखती सुरू झालेल्या आहेत. कोल्हापूर शहराच्या जी काही धुरा होती, जवळजवळ 25 वर्षे प्रल्हाद चव्हाण यांनी ती सांभाळली. त्यानंतर सचिन चव्हाण हे सध्या कोल्हापूर शहर काँग्रेस कमिटीचे गेले 4 वर्षे अध्यक्ष आहेत. त्यांच्यासह जवळजवळ 7 ते 8 जणांनी या पदावर काम करण्यासाठी इच्छा व्यक्त केलेली आहे. सचिन चव्हाण 4 वर्ष झाल्यामुळे पुन्हा एकदा त्यांना ही संधी हवी आहे. त्यामुळं पुन्हा पुढची काही वर्षे काम करण्यासाठी त्यांनी इच्छा व्यक्त केलेली आहे. याशिवाय अर्जुन माने जे सध्या विद्यमान नगरसेवक आहेत, माजी उपमहापौर आहेत, त्यांनाही आता शहर अध्यक्ष व्हायचं आहे. राहुल माने जे माजी नगरसेवक म्हणून गेल्या सभागृहात काम केलं, आता स्वीकृत नगरसेवक म्हणून सध्या या सभागृहात आहेत, त्यांनाही आता कोल्हापूर शहर काँग्रेस कमिटीचं अध्यक्षपद हवं आहे. त्यांनी इच्छा व्यक्त केलेली आहे. प्रतापसिंह जाधव विद्यमान नगरसेवक आहेत. विविध पदावर आणि स्थायी समितीसह विविध समित्यावर त्यांनी काम केलेलं आहे. त्यांची इच्छा या पदासाठी आहे. याशिवाय तौफिक मुलानी अनेक वर्षे काँग्रेस कमिटीचे काम करतात. तेही माजी नगरसेवक आहेत. काँग्रेस कमिटीच्या विविध पदावर त्यांनी काम केलेलं आहे. त्यांनाही आता शहर अध्यक्ष व्हायचं आहे. याशिवाय सुभाष बुचडे गेले अनेक वर्षे नगरसेवक म्हणून काम करणारे सुभाष बुचडे हे काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते आहेत. त्यांनीही या पदासाठी दावा केलेला आहे. याशिवाय प्रवीण केसरकर जे विद्यमान नगरसेवक आहेत, अनेक वर्षे काँग्रेस पक्षाचं काम केलं. तब्बल 4 जागा एका प्रभागातून निवडून आणण्याची किमया त्यांनी केली. त्यामुळे प्रवीण केसरकर यांचंही नाव या स्पर्धेत येऊ शकतं. अमोल माने यांनी नुकतेच काँग्रेसमध्ये प्रवेश केला, वकील आहेत. त्यांनीही या पदासाठी इच्छा व्यक्त केली आहे. म्हणजे अर्जुन माने, सचिन चव्हाण, राहुल माने, प्रतापसिंह जाधव, सुभाष बुचडे, तौफिक मुलानी, अमोल माने आणि प्रवीण केसरकर यामध्ये आता झुंज सुरू झाली की नेमकं अध्यक्ष कोण होणार. या सगळ्यांशी निरीक्षक बोलणार आहेत आणि त्यानंतरच साधारणतः पुढच्या महिन्यात नवीन शहराध्यक्षाची घोषणा होणार हे नक्की आहे. अजूनही जिल्हाध्यक्ष कोण याची चाचपणी सुरू झालेली नाही, पण त्यांच्याही मुलाखती होणार आहेत. जिल्हाध्यक्ष म्हणून आमदार सतेज पाटील हे गेले काही वर्षे काम करत आहेत. एकाकी झुंज देत आहेत. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी काँग्रेसची पडझड होत असताना कोल्हापूर जिल्ह्यात मात्र सतेज पाटील यांनी काँग्रेस जिवंत ठेवला. लोकसभा निवडणुकीत शाहू महाराज विजयी झाले, त्यातही सतेज पाटील यांचा नक्की वाटा आहे.
याशिवाय महापालिका निवडणुकीत तब्बल 35 नगरसेवक निवडून आणत त्यांनी आव्हान उभं केलं. जिल्हा परिषद निवडणुकीत तब्बल 15 जागा त्यांच्या काँग्रेसच्या निवडून आल्या. नगरपालिका निवडणुकीत ही जवळजवळ 70पेक्षा अधिक नगरसेवक काँग्रेसला मानणारे निवडून आले. म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यात काँग्रेसचं अस्तित्व राखण्याचं मोठं काम आमदार सतेज पाटील यांनी केलेलं आहे. त्यामुळं आता त्यांना बदलण्याची शक्यता धुसर वाटते. पण राज्य पातळीवर जर सगळ्यांना बदलायचा निर्णय झालाच तर काही नावं चर्चेत येऊ शकतात, काहींची नावाभोवती विचार होऊ शकतो. त्यामध्ये राजू लाटकर जे विद्यमान नगरसेवक आहेत, विरोधी पक्षनेते आहेत, त्यांचं नाव अग्रक्रमाने येऊ शकतं. याशिवाय माजी आमदार ऋतुराज पाटील यांनाही हे पद मिळू शकतं. 5 वर्षे आमदार म्हणून अतिशय चांगलं काम त्यांनी केलेलं आहे काँग्रेस पक्षाचं, त्यामुळे त्यांना सुद्धा ही संधी मिळू शकते. याशिवाय राहुल देसाई ज्यांनी पूर्वी काँग्रेसचं काम केलं, मध्ये भाजपचं जिल्हाध्यक्ष म्हणून काम केलं, त्यामुळे राहुल देसाई यांचंही नाव या स्पर्धेत येऊ शकतं. आमदार जयंत आसगावकर यांनाही हे पद मिळू शकतं. याशिवाय राहुल खंजिरे आहेत, इचलकरंजीचे नगरसेवक संजय कांबळे, शशांक बावचकर जे काँग्रेसचं अनेक वर्षे काम करत आहेत, दौलत देसाई यांनी नुकताच काँग्रेसमध्ये प्रवेश केला, त्यामुळे दौलत देसाई यांचंही नाव या स्पर्धेत येऊ शकतं. चेतन नरके हे आमदार सतेज पाटील यांच्यावर एकनिष्ठ आहेत, त्यामुळे चेतन नरके यांचं नाव या चर्चेत येऊ शकतं. गणपतराव पाटील ज्यांचा शिरोळमध्ये पराभव झाला पण काँग्रेसची अनेक वर्षे एकनिष्ठ आहेत, ज्येष्ठ नेत्याला संधी द्यायचा निर्णय झाला तर गणपतराव पाटील यांचे नाव पुढे येऊ शकतं. राजूबाबा आवळे जे माजी आमदार आहेत त्यांचे या नावावरती विचार होऊ शकतो. ही काही नावं आहेत, यापेक्षा अन्य बरीच नावं आहेत ज्या नावाभोवती काँग्रेस विचार करू शकतो. पण सध्या तरी ज्या पद्धतीनं आमदार सतेज पाटील यांचं काम सुरू आहे ते काम पाहता त्यांच्याकडनं हे पद घेऊन दुसऱ्याला देण्याची शक्यता तशी फार कमी आहे, कारण आमदार पाटील यांनी काम करून दाखवलेले नाणं खणखणीत आहे. त्यामुळं पक्ष ही जबाबदारी त्यांच्याकडेच ठेवण्याची शक्यता अधिक आहे. पण त्यांनी नकार दिला किंवा पक्षानं आग्रह धरला तर इतर काही नावाभोवती विचार होऊ शकतो. या सगळ्या पार्श्वभूमीवर आता मे महिन्यात नवीन शहराध्यक्ष मिळणार हे नक्की आहे. त्यामुळे नवीन शहराध्यक्ष म्हणून काँग्रेसचं कुणाला पद मिळणार हे अतिशय महत्त्वाचं आहे. पण आव्हानही तेवढंच मोठं आणि कठीण आहे, कारण सध्या महायुतीचं वारं आहे, प्रत्येकजण महायुतीमध्ये प्रवेश करताना दिसतोय. त्यामुळे आगामी 2029ची लोकसभा असू दे किंवा विधानसभा असू दे, दोन्ही निवडणुका अतिशय कठीण आहेत. अशा या दोन्ही निवडणुकीला सामोरे जात असताना पुढच्या 3 वर्षात प्रचंड तयारी काँग्रेसला करावी लागणार आहे. त्यामुळे ही तयारी, हे आव्हान स्वीकारणारा शहराध्यक्ष जिल्हाध्यक्ष काँग्रेसला हवा आहे. राज्यभर ही मोहीम आता सुरू झालेली आहे. बघूया आता पुढच्या महिन्यात कोल्हापूरचा काँग्रेस कमिटीचा शहराध्यक्ष कोण आणि जिल्हाध्यक्ष कोण. धन्यवाद. राजेशाही परंपरा उजळते पिढ्यानपिढ्या. महेंद्र ज्वेलर्स, राजारामपुरी, कोल्हापूर.